गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चेन्नई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण इन्कम टॅक्स अकाउंटिंगमधील इन्कम फ्रॉम सॅलरीमधील नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. त्या प्रॉब्लेममध्ये आपण बेसिक सॅलरी कशी काउंट करायची आहे ग्रेड पे घेऊन, ते या प्रॉब्लेममध्ये नवीन पॉईंट आहे. या प्रॉब्लेममध्ये तो बघूया. तर प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. डॉक्टर गोविंद शिंदे वॉज अपॉइंटेड as principal of government college on 1st January 2017 in the grade of rupees 16,500 to 6,000 to 39,000 at a basic pay of rupees 16,500 per month. His salary is due on the last date of the month. His other information are: मिस्टर गोविंद शिंदे एका गव्हर्मेंट कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून अपॉइंटेड आहे आणि 1 जानेवारी 2017ला त्यांचा ग्रेड पे जो होता तो 16,500 ते 6,000 ते 39,000 असा त्यांचा ग्रेड पे होता आणि बेसिक पे त्यांचा 16,500 होता. अदर इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. तर आता इथे आणखीन एक पॉईंट दिलेला आहे. ही सॅलरी इज ड्यू टू ऑन द लास्ट डेट ऑफ द मंथ, म्हणजे शेवटच्या दिवशी असं जर दिलं असेल ड्यू ऑन द लास्ट डे ऑफ द मंथ, तर तो जो मंथ असतो तो 1 जानेवारी ते 30 किंवा 31 जानेवारी, म्हणजे दुसऱ्या महिन्याच्या 1 तारखेपासून पुन्हा सुरू होतो. 1 जानेवारी ते 31 जानेवारी किंवा 1 जानेवारी ते 1 एप्रिल ते 30 एप्रिल. 31 महिनाही मार्च महिनाही 31 दिवसाचा आहे, म्हणून एप्रिल घेतला. तर अशा प्रकारे असते. म्हणजे समोरचा जो हे आहे त्याची सॅलरी जी आहे ती 1 तारखेपासून पुन्हा काउंट केल्या जाते, असा याचा अर्थ होतो. नंबर 1, डिअरनेस अलाउन्स 50% ऑफ सॅलरी सरळ दिलेला आहे इथे, आणि फार्मिंग पार्ट ऑफ सॅलरी दिलेला आहे सॅलरीच्या 15%. म्हणजे इथे आता 50% म्हटलेलं आहे फक्त सॅलरी, तर सॅलरीच लक्षात घ्यायची आहे, बाकी काही लक्षात घ्यायचं नाही आहे. इथे सॅलरीचा अर्थ कुठलाच नसतो. त्याच्यानंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स रुपीज 1,500 पर मंथ दिलेलं आहे, म्हणजेच इंटू 12 करायला लागेल. फिक्स मेडिकल अलाउन्स आतापर्यंत आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये जे पाहिलं होतं ते पर्क्युसाइड्स होता, आता अलाउन्स आहे या प्रॉब्लेममध्ये. फिक्स मेडिकल अलाउन्स रुपीज 4,500 पर मंथ इंटू 12 करायला लागेल. एंटरटेनमेंट अलाउन्स 1,000 पर मंथ दिलेला आहे, तो इंटू 12 करायला लागेल. ही इज कॉन्ट्रीब्युटिंग टू हिज प्रोव्हिडंट फंड रुपीज 5,000 पर मंथ, हाई इंटू 12 करायला लागेल. प्रोव्हिडंट फंड आहे हा, पर मंथ 5,000. त्यानंतर ही इज म्हणजे एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युटिंग टू हिज प्रोव्हिडंट फंड, एम्प्लॉईचं आहे म्हणजेच कर्मचाऱ्याचं. ही इज प्रोव्हाइडेड विथ रेंट फ्री हाऊस हुज रेंट ॲज पर गव्हर्मेंट रूल इज 15,000 पर ॲनम अँड कॉस्ट ऑफ फर्निचर अमाऊंट रुपीज 25,000. एक हाऊस दिलेला आहे गव्हर्मेंट रूलप्रमाणे 15,000 रुपये, आणि कॉस्ट ऑफ फर्निचर त्याचं दिलेलं आहे 25,000 रुपये. त्यानंतर टेलिफोन बिल इज पेड बाय कॉलेज रुपीज 5,000. त्यानंतर ही इज प्रोफेशनल टॅक्स ही पेड म्हणजे एम्प्लॉई पेड म्हणजेच कर्मचारी. प्रोफेशनल टॅक्स ऑफ रुपीज 2,500. ही इज पेड LIC प्रीमियम रुपीज 16,000. यामध्ये फक्त आपण ही सॅलरी कशी काउंट केल्या जाते ते बघूया. आता सॅलरी किती दिली आहे हे दिलेलं नाही आहे या प्रॉब्लेममध्ये, फक्त दिलेलं आहे की 1 जानेवारी 2017पासून त्यांनी अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांची. त्यांचा ग्रेड पे 16,500, 6,000 ते 39,000 होता. बेसिक पे 16,500 होता. बस एवढं दिलेलं आहे. तर या 16पासून घेतलं आहे आपण की 17पासून घेतलं आहे? 16पासून घेतलं आहे. या 2016पासून त्यांचं आत्तापर्यंत 1 जानेवारी म्हणजेच आपलं जे प्रिव्हियस इयर आहे
19-20 2019-20 तिथपर्यंत त्यांची सॅलरी, त्या वर्षी त्यांची सॅलरी किती राहते ते आपण काउंट करूया आता. तर यामध्ये पे स्केल दिलेलं त्यांचं 16,500, 16,500, 6,000 अँड 39,000 अशा प्रकारे हे ग्रेड पे असतो, हा पे स्केल असते. आपलं हे जे आहे त्याची अपॉइंटमेंट जी आहे, त्यांची अपॉइंटमेंट आहे 1 एप्रिल 2016, 1 जानेवारी. अपॉइंटमेंट 1 जानेवारीला आहे. अपॉइंटमेंट 1 जानेवारी आहे म्हणून आपण इथे 1 जानेवारी घेतला. आपलं जे इयर आहे ते 1 एप्रिल 19 to 31 March 20. फर्स्ट एप्रिल 16. त्यानंतर 1 जानेवारीला त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. 1 जानेवारीला अपॉइंटमेंट झाली तर पुढच्या 1 जानेवारीपर्यंत त्यांची हे किती राहील. 1 जानेवारी 16ला त्यांची अपॉइंटमेंट झाली, त्या दिवशी त्यांचं पेमेंट 16,500 होतं. 1 जानेवारी 17ला त्यांचं पेमेंट, याच्यामध्ये पे स्केल आहे ते 6,000 आहे. ग्रेड पे जो आहे तो 6,000 आहे. तर हे 6,000 काय करायचे आहे, ॲड करत जायचे आहे. 16,500 प्लस 6,000 इज इक्वल टू 22,500. त्याच्यानंतर 1/1/18ला म्हणजे 1 जानेवारी 18ला त्यांचं पेमेंट किती राहील, 22,500. म्हणजे पे स्केल किती राहील, 22,500 प्लस 6,000 म्हणजेच 22,500 प्लस 6,000 इज इक्वल टू 28,500. आता 22,500 प्लस 6,000 बरोबर 28,500. हे 1/1/18. 1/1/18 म्हणजे आता हे कसं झालं, 1/1/16, 1 जानेवारी 16 ते 31 डिसेंबर 16, 1 जानेवारी 17 ते 31 डिसेंबर 17 असं आपण 1 जानेवारीला झाली त्यांची अपॉइंटमेंट म्हणून 1 जानेवारीपासून घेतला. त्यानंतर 1 जानेवारी 18 झालं. 1 जानेवारी 19ला 28,500 प्लस 6,000 इज इक्वल टू 34,500. म्हणजे 28,500 हे डिसेंबर महिन्याचा जो पेमेंट होता तो जानेवारीमध्ये हे झाला, समोर आला, फॉरवर्ड झाला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं, 6,000 त्यांचं ग्रेड पे होतं तो प्लस केला. अशा प्रकारे त्यांचं जे स्केल आहे ते 34,500 झालं. त्यानंतर 1 जानेवारी 20ला 34,500, हे 34,500 फॉरवर्ड झाले प्लस 6,000 ग्रेड पे प्लस इज इक्वल टू 40,500. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यांचं ग्रेड पे दिलेला आहे 6,000, बेसिक पे दिलेला आहे 16,500. याच्यामध्ये प्लस करत जायचं आहे जोपर्यंत आपलं फायनान्शियल इयर येत नाही ते तोपर्यंत, फायनान्शियल इयर किंवा प्रिव्हियस इयर. आता आपला प्रिव्हियस इयर आहे 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020. आता सॅलरी फ्रॉम 1 एप्रिल 19 टू 31 डिसेंबर 2019, कारण 1 जानेवारीपासून पुन्हा सुरू होते म्हणून आता काय होते की 1 एप्रिल ते आपला जो ह्या फायनान्शियल इयर आहे तो 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 20पर्यंत आहे ना, म्हणून आपण 1 एप्रिलपासून घेतलं. आता 1 एप्रिल 19 ते 31 डिसेंबर 19 हा कालावधी कुठे आहे बघूया आपण. 1 एप्रिल 19 म्हणजे इथे येईल. 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे हा. तर 1 जानेवारी 19 ते 31 डिसेंबर 19चं त्यांचं बेसिक पे किती आहे, पे स्केल किती आहे, 34,500. 34,000 हे घेतले आपण. 9 महिने होतात टोटल, एप्रिल टू डिसेंबर. 9 महिन्याचे 34,500 प्रमाणे 3,10,500 झालेले आहेत. 34,500 3,10,500 झालेले आहेत. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2020, आता इथे आपण डिसेंबर 19पर्यंत घेतलेले होते. मग आता 1 जानेवारी 2020 टू 31 मार्च 2020 हे 3 महिने जे आहे, ह्या 3 महिन्याचं कुठे सापडेल आपल्याला, इथे सापडेल. 1 जानेवारी 20पासून जे हे आहे. आता हे जे पे स्केल आहे हे कधीपर्यंत आहे, 1 जानेवारी 20 ते 31
डिसेंबर 20पर्यंत. म्हणून इथे 3 महिन्याचं पे स्केल्स आपल्याला लागला 40,500. तर हे 3 महिने जे आहेत आपले 1 जानेवारी 20 ते 31 मार्च 20पर्यंतचे 40,500 प्रमाणे 3 महिन्याचे 1,21,500 होतात. अशा प्रकारे 3,10,500 9 महिन्याचे आणि हे 3 महिन्याचे 1,21,500 अशा प्रकारे हे 4,32,000 त्यांचं बेसिक पे होईल, बेसिक सॅलरी होईल पर मंथ. नाही, हे आपण 12 महिन्याची काढली ना. 4,32,000 पर ॲनम. तर 4,32,000 त्यांची सॅलरी झाली. तर ही सॅलरी आपण इथे दाखवलेली आहे बघा. 3,10,500 9 महिन्याची आणि 1,21,500 3 महिन्याची. अशा प्रकारे 4,32,000 रुपये त्यांचं बेसिक सॅलरी झाली. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स दिलेला 50% ऑफ सॅलरी. 50% ऑफ सॅलरी म्हटलेलं आहे. तर सॅलरी किती आहे? 4,32,000. 4,32,000 4,32,000. तर 4,32,000 50% ऑफ 4,32,000 याचे येत आहे 50% येत आहे 2,16,000. त्याच्यानंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. आता हा डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता होतो. महागाई भत्ता म्हणजे महागाई जर वाढली तर हा भत्ताही वाढवला जातो. दर 6 महिन्याला हा महागाई भत्ता वाढवला जातो. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कर्मचारी अदर सिटीमध्ये किंवा सिटीमध्ये ऑफिसच्या कोणत्या कामानिमित्त जर जात असेल तर त्याच्याकरता जो खर्च येतो तो हा अलाउन्स दिला जातो. त्याबद्दल हा 1,500 रुपये मिळाला पर मंथ. इंटू 12 केला तर हा 18,000 रुपये आला. त्यानंतर फिक्स मेडिकल अलाउन्स हे आहे, टॅक्सेबल आहे. 4,500 इंटू 12. मागच्या प्रॉब्लेम नंबर 3मध्ये जे पाहिला आपण तो हे होता, पर्क्युसाइड्स होता, म्हणून तिथे फ्री होता 15,000 रुपयापर्यंत. इथे अलाउन्स आहे. अलाउन्स आणि पर्क्युसाइड दोन्हीमध्ये फरक आहे. फिक्स मेडिकल अलाउन्स हा टॅक्सेबल आहे. 4,05,000 पर मंथ म्हणून 12ने गुणलं, इंटू 12 केले 54,000 रुपये. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स 1,000 पर मंथ इंटू 12 12,000 रुपये इथे आलेलं आहे. टेलिफोन बिल पेड बाय कॉलेजने पेड केला म्हणून इथे काय केलेलं आहे, नील आलेला आहे. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस फर्निश दिलेला आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूल. इथे 15,000. इथे 15% गव्हर्नमेंट हे जरी असेल तरी काय करायचं, 15% गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तरीही ऑफ सॅलरी इथे त्यांना मिळालेलं आहे. म्हणून इथे काय केलेलं आहे, 15% न घेता गव्हर्नमेंट रूलप्रमाणे 15,000 मिळालेले आहे. आणि त्याला ऑर करू. गव्हर्नमेंट रूलप्रमाणे 15,000 मिळालेले आहे. याला प्लस इथे ऑर करायचा, ऑर हे किंवा हे.
जर पेड केलं असेल तर ते प्लस करायचं, किंवा 10% कॉस्ट ऑफ फर्निचर दिलं असेल तर ते पेड करायचं. आता इथे 15,000 15,000 इज इक्वल टू 2,500. हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे म्हणून थोडं लक्षात ठेवायचं. एकतर याला गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर याच्याकरता जर असं दिलेलं नसेल, ॲज पर गव्हर्नमेंट रूल जर दिला नसेल तर 15% ऑफ सॅलरी घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये हे 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर प्लस करून घ्यायचं. जर दिलं असेल तर अशा प्रकारे दिलं असेल तर ती अमाऊंट घ्यायची आणि त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ फर्निचर प्लस करायचं. हे पेड बाय एम्प्लॉयर किंवा कॉस्ट ऑफ फर्निचर आहे, दोन्हीपैकी जे दिलं असेल ते प्लस करायचं, दोन्ही दिलं असेल तर दोन्ही. अशा प्रकारे हे करायचं. इथे ए और बी करायची गरज नाही. हा जो दिलेला आहे रेंट ॲज पर गव्हर्मेंट रूल, हा जर दिला नसता तर 15% ऑफ सॅलरी घेतली असती. ते अदर एम्प्लॉईसारखं त्याला हे करायचं, कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे सॅलरी घ्यायची. सॅलरी घेताना आपले डिअरनेस अलाउन्स, त्याच्यानंतर हे अलाउन्स जेवढे आहेत तेवढे, डिव्हिडंड, त्याच्यानंतर कमिशन, बोनस, ते सर्व घेऊन ते तशा प्रकारे सॅलरी काउंट करायची आणि त्याच्या 15% घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ फर्निचर प्लस करायचं, किंवा पेड बाय एम्प्लॉयर जर असेल तर ते प्लस करायचं. त्याच्यानंतर जर कर्मचाऱ्याकडून वसूल केलं असेल तर ते मायनस करायचं. कव्हर बाय रेंट पेड अमाऊंट रिकवर बाय एम्प्लॉई जर दिलं असेल तर ते मायनस करायचं. अशा प्रकारे इथे एवढं लक्षात ठेवायचं फक्त, एम्प्लॉयर जर गव्हर्मेंट असेल तर. त्यानंतर याची ॲडिंग केली तर 7,47,100 याचं त्यांची ग्रॉस सॅलरी येते. ग्रॉस सॅलरी आल्यानंतर अंडर सेक्शन 16चं डिडक्शन येते. डिडक्शनमध्ये आता ग्रॉस सॅलरी ग्रॉस सॅलरी, त्याच्यानंतर अंडर सेक्शन 16चं डिडक्शनमध्ये एंटरटेनमेंट अलाउन्स, गव्हर्मेंट एम्प्लॉई आहे, गव्हर्मेंट एम्प्लॉई जर असेल तर अशा प्रकारे डिडक्शन मिळते. एंटरटेनमेंट अलाउन्स 12,000 बी 20,000 ऑफ सॅलरी घेताना, एंटरटेनमेंट अलाउन्स सॅलरी घेताना 4,32,000 ऋण घेतलेली आहे. त्याच्या 20% घ्यायचे 86,400. मॅक्झिमम 5,000. ए बी सी विच एव्हर इज लेस 5,000. ए बी सी विच एव्हर इज विच इज लेस 5,000. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट टॅक्स 2,500 दिलेला आहे, त्यांनी पेड केलेला आहे एम्प्लॉईनी, म्हणून इथे न घेता इथे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट टॅक्स म्हणून आपण डिडक्शन घेतली. त्याच्यानंतर ही डिडक्शन जी आहे ही डिडक्शन यातून मायनस केल्यानंतर
मायनस केल्यानंतर 7,39,600 इन्कम फ्रॉम सॅलरी हे होते, शिल्लक राहते. त्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरीतून डिडक्शन अंडर सेक्शन 80मध्ये त्याचं ओन कॉन्ट्रीब्युशन होतं. RPFचं रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड ओन कॉन्ट्रीब्युशन असेल तर इथं इथे न दाखवता डायरेक्ट इथे आपण काय करू शकतो, कपात घेऊ शकतो, डिडक्शन घेऊ शकतो जर कर्मचाऱ्याची असेल तर, एम्प्लॉईची असेल तर. आणि सेवायोजकाची असेल, एम्प्लॉयरची जर असेल तर इथे 12% प्रमाणे 12% पर्यंत टॅक्स फ्री. 12%च्या जर अबोव 12% असेल तर मग इकडे आपण टॅक्सेबल दाखवतो त्यातून मायनस करून. म्हणून ओन कॉन्ट्रीब्युशन टू RPF 5,000 पर मंथ होतं, म्हणून 12,000 इंटू 12 16,000. लाईफ इन्शुरन्स प्रीमियममध्ये गुंतवले त्यांनी 16,000, टोटल 76,000 रुपये झाले. हे 76,000 रुपये डिडक्टेबल मॅक्झिमम अमाऊंट डिडक्टेबल रुपीज 1,50,000 आहे 1,50,000 पर्यंत. तर हे 76,000 कमी आहे 1,50,000पेक्षा, म्हणून 7,39,600 मधून ही मायनस करता येईल आपल्याला. म्हणून या प्रॉब्लेममध्ये काय पाहायचं आहे, हे जे आहे पे स्केल जे आहे हे पे स्केल लक्षात ठेवायचं कशा प्रकारे केलं ते. पे स्केल किती आहे ते, अपॉइंटमेंट कधी झाली ते लक्षात ठेवायचं आणि अपॉइंटमेंटपासून समोरचे 12 महिने पकडत जायचे आणि ग्रेड पे जो आहे तो प्लस करत जायचा, म्हणजे त्याची सॅलरी मिळते. आणि 19-20 आपल्याला आपलं जे प्रिव्हियस इयर आहे ते प्रिव्हियस इयरमध्ये आपल्याला त्याची सॅलरी काउंट करायची आहे. म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे 1 एप्रिल ते 31 डिसेंबर हे 1 एप्रिल 19 ते 31 डिसेंबर 19मध्ये ही सॅलरी मिळाली आपल्याला. आणि 1 जानेवारीपासून तर घेणार नाही आपण, कारण आपलं जे हे आहे प्रिव्हियस इयर आहे ते 1 एप्रिल 31 मार्चपर्यंत आहे, 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत आहे. म्हणून मग इथे 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 3 महिन्याची इथे घेतली. अशा प्रकारे हे सॅलरी जी आहे ती काउंट केली. या प्रॉब्लेममध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे सॅलरी कशी काउंट केल्या जाते. जर तुम्हाला MCQमध्ये विचारलं तर, जर डिस्क्रिप्टिव्ह मेथड असती तर मग हे प्रॉब्लेम तुम्हाला 2-4 प्रॉब्लेम घ्यावे लागले असते. पण तुम्ही आता MCQ मेथडमध्ये आहे तर MCQ मेथडमध्ये याची चांगली प्रॅक्टिस करून ठेवा. अशा प्रकारे प्रॉब्लेम मिळाले तर करा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी आणखीन तुम्हाला प्रॉब्लेम देईल. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गव्हर्मेंट हे आहे एम्प्लॉई आहे म्हणून एंटरटेनमेंट अलाउन्स कशा प्रकारे काउंट केला जातो ते दिलेलं आहे. आणि व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री फर्निश हाऊस जे आहे ते कशा प्रकारे काउंट केलं जाते हे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे अलाउन्स आहे, हे अलाउन्स पूर्ण टॅक्सेबल आहे हे आपल्याला बघायला मिळालं. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी पुढील भागामध्ये